नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपलं डिजिटल स्टोअर .in या ई-लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, फेसबुक आणि इंस्टाग्राम ट्युटोरियल सेक्शनमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम ट्युटोरियलच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड्सचे टाईप कोणते असतात याबद्दल आपण नॉर्मली चर्चा केली। तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। त्याशिवाय पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जायचा प्रयत्न करू नका, प्रत्येक व्हिडिओ सिक्वेन्सनं बघा। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॉलची ॲड असू दे, म्हणजे फेसबुकवरून जर तुम्ही कॉलची ॲड लावली, फेसबुकवरून जर तुम्ही व्हॉट्सॲपची ॲड लावली, फेसबुकवरून जर सपोज करा तुम्ही रीचची ॲड लावली किंवा फेसबुकवरून आपण व्हिडिओ व्ह्यूची ॲड लावली, व्हिडिओ व्ह्यूज असेल, व्हिडिओ व्ह्यूची जरी ॲड लावली, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची ॲड लावली तर प्रत्येक ॲडला 3 सेक्शन असतात। की जसं की प्रत्येक ॲडला किती सेक्शन असतात? 3 सेक्शन असतात। मग कॉलची ॲड रन करा किंवा व्हॉट्सअपची ॲड रन करा किंवा रीच ॲड रन करा किंवा व्हिडिओ ॲड रन करा, प्रत्येक ॲडला 3 सेक्शन असतात। हे 3 सेक्शन जोपर्यंत मित्रांनो आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारची ॲड नीटली लावू शकत नाही किंवा ती रन करू शकत नाही, कारण हा इंट्रोडक्शन पार्ट आहे। बघूया आपण आता तो कोणता, पण मी परत सांगेन की जर तुम्हाला या तिन्हीचं इंट्रोडक्शन जर झालेलं नसेल, 3 सेक्शनचं जर इंट्रोडक्शन तुम्हाला माहीत नसेल तर कॉलची ॲड लावा, म्हणजे जेणेकरून फेसबुक किंवा इंस्टाला मी जर ॲड लावली तर मला जास्तीत जास्त ग्राहकांचे कॉल आले पाहिजेत। फेसबुक इंस्टाला जर मी ॲड लावली, पेड ॲड रन केली तर मला जास्तीत जास्त ग्राहकांचे, मला व्हॉट्सअपला मेसेज आले पाहिजेत, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत माझी ॲड पोहोचली पाहिजे। फेसबुक इंस्टाच्या माध्यमातून मला फेसबुक इंस्टाच्या ॲडच्या माध्यमातून मला माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आल्या पाहिजेत, रील्स माझी जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचली पाहिजे। अशी कोणत्याही प्रकारच्या टाईपची ॲड असू दे, हे ॲडचे टाईप आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेत। पण ॲड कोणतीही रन करा, प्रत्येक ॲडला 3 सेक्शन असतात की ज्यामध्ये सेक्शन क्रमांक 1 मी दाखवतोय पुढे जाऊन। सेक्शन क्रमांक 1 जो असतो तो बजेट डिसाईड करणं, BUDGET बजेट डिसाईड करणं। सेक्शन क्रमांक 2 असतो, सेक्शन क्रमांक 2 असतो बघा मित्रांनो, सेक्शन क्रमांक 2 असतो की यामध्ये आपल्याला वेगळ्या काही गोष्टी डिसाईड करायच्या असतात। आणि सेक्शन क्रमांक 3 असतो, यामध्येही काही गोष्टी आपल्याला डिसाईड करायच्या असतात। मी परत सांगेन, कॉल ॲड असेल, व्हॉट्सअप ॲड असेल, रीच ॲड असेल किंवा व्हिडिओ व्ह्यूज ॲड असेल, कोणती ॲड रन करा, प्रत्येक ॲडला 3 सेक्शन असतात। त्यातलं सेक्शन आहे बजेट डिसाईड। बघूया आपण, चला बी प्रॅक्टिकली जाऊया। या ठिकाणी इथं मित्रांनो मी क्रिएट बटनला क्लिक करतोय बघा। बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी या ठिकाणी इथं क्रिएट बटनला क्लिक करतोय। या ठिकाणी इथं मी क्रिएट बटनवरती क्लिक केलं। या ठिकाणी इथं मी क्रिएट बटनला क्लिक करतोय। सपोज करा अवेअरनेस मधून मी रीचची ॲड लावतोय, म्हणजे व्हिडिओ व्ह्यूची, किंवा एंगेजमेंटमध्ये आलो, एंगेजमेंटमधून मी व्हॉट्सअपची ॲड लावतोय। सपोज करा एक एक्झाम्पल पर्पज म्हणून मी सांगतोय इथं। इथं आता लक्ष द्यायची काही गरज नाही की मी काय करतोय किंवा काही नाही। मॅन्युअल एंगेजमेंटला इथं क्लिक केलं, कंटिन्यू केलं। आता तिथं का क्लिक केलं, कशासाठी केलं, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतोय। इथं क्लिक केल्यानंतर बघा ना, मी तुम्हाला म्हटलं सेक्शन क्रमांक 1, सेक्शन क्रमांक 2, सेक्शन क्रमांक 3, म्हणजे कुठेही तुम्ही जाऊ शकताय, म्हणजे 3 सेक्शन आले। त्यानंतर आता सपोज करा मी दुसरी ॲड रन करतोय, सपोज करा आता मगाशी एंगेजमेंटमधून गेलेलो मित्रांनो। त्यानंतर सपोज करा मी अवेअरनेसमधून जरी गेलो, मी अवेअरनेसमध्ये मधून जरी गेलो तर तिथेही आपण बघा सेक्शन क्रमांक 1, सेक्शन क्रमांक 2 आणि सेक्शन क्रमांक 3, बघा इथेही परत 3 सेक्शन आले। त्यानंतर परत मी सपोज करा क्रिएटला गेलो। या व्हिडिओमधून फक्त मित्रांनो आपल्याला शिकायचं आहे 3 सेक्शनचं इंट्रोडक्शन। सपोज करा मी लीड्स ॲडमधून जरी मी ॲड लावायला गेलो तरी प्रत्येक सेक्शनला, प्रत्येक ॲडमध्ये 3 सेक्शन असणार आहेत। बघा आता यामध्ये सेक्शन क्रमांक 1, सेक्शन क्रमांक 2, सेक्शन क्रमांक 3, बस। म्हणजे मला या ठिकाणी काय सांगायचं होतं की कोणतीही ॲड लावा, एंगेजमेंटमधून रीचची ॲड लावा, कॉलची ॲड लावा, व्हॉट्सअपची ॲड लावा किंवा तुम्ही ब्रँड अवेअरनेस ॲड रन करा, प्रत्येक ॲडचे 3 सेक्शन आहेत, हेच मला इथं सांगायचं होतं। आता ते 3 सेक्शन डीपली आपल्याला आता परत आपल्याला पुढे कंटिन्यू करायचे आहेत। सपोज करा एक एक्झाम्पल म्हणून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं व्हॉट्सअपची ॲड रन करायला शिकवतोय। सपोज करा मी या ठिकाणी इथं क्रिएट बटनला क्लिक केलं, क्रिएट बटनला क्लिक केल्यानंतर इथं मी एंगेजमेंटमध्ये आलो। एक्झाम्पल म्हणून तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये जावा, या ठिकाणी इथं कंटिन्यू बटनला क्लिक केलं
कंटिन्यू बटनला क्लिक केल्यानंतर इथं मॅन्युअल एंगेजमेंटला क्लिक केलं आणि या ठिकाणी इथं कंटिन्यू बटनवरती मित्रांनो मी काय केलं, क्लिक केलं. आता मी या ठिकाणी इथं सेक्शन क्रमांक 1 मध्ये क्लिक करतोय. सेक्शन क्रमांक 1 मध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथं एनिथिंग बघा, या ठिकाणी मला जे नाव द्यायचं आहे ते नाव द्या. हे नाव तुम्ही काहीही देऊ शकता मित्रांनो. सपोज करा मी व्हॉट्सअपची ॲड लावतोय, तर या ठिकाणी व्हॉट्सअप ॲड कशासाठी लावतोय, तर मी 50% ऑफ काढणार आहे, असं तुम्ही काहीही देऊ शकता. तुम्ही ज्यासाठी ॲड लावणार आहे ते टायटल द्या. असं नाही की तिथं तुम्ही तुमचं नाव देऊ शकता, एखाद्या व्यक्तीचं नाव देऊ शकता, एखाद्या शहराचं नाव देऊ शकता, एखाद्या प्राण्याचं नाव देऊ शकता. एक एक्झाम्पल म्हणतोय मी, तुम्ही तिथं काहीही नाव देऊ शकता. उद्या भविष्यात तुम्ही ओळखावं की मी ॲड कोणती लावलेली आहे. सपोज करा मी व्हॉट्सअपची ॲड लावतोय, मी 50% ऑफ देणार आहे माझ्या ग्राहकांना. ती ॲड मी उद्यापासून लावतोय, तर उद्याची तारीख टाकू शकता तुम्ही, इथं डेट घेऊ शकता. ओके, असं म्हणजे हे आपल्या स्वतःला ओळखा की बाबा मी किती तारखेला कुठली ॲड लावली किंवा काय झालं, त्यासाठी हे नाव द्या. आणि प्रत्येक तिन्ही सेक्शनला एकच नाव द्यायचं, म्हणून मी हे नाव मित्रांनो कॉपी केलं. तिन्ही सेक्शनला तेच नाव द्यायचं. आता कसं द्यायचं मी पुढे जाऊन सांगेन, पण आता आपण मित्रांनो सेक्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर सेक्शन क्रमांक 1 मध्ये बजेट ठरवलं जातं, म्हणजे डेली बजेट तुम्ही किती रुपये लावणार आहे. सपोज करा मी डेली बजेट मी 100 रुपये लावणार आहे. म्हणजे फेसबुकला म्हणतोय बाबा फेसबुक मी डेली बजेट किती रुपये देतोय पर डे, म्हणजे पर डे बजेट मी किती रुपये देतोय, 100 रुपये देतोय बाबा तुला मी. तर ते ठरवलं जातं सेक्शन क्रमांक 1 मध्ये. ओके, सेक्शन क्रमांक 1 मध्ये व्हिडिओ परत बघा, रेकॉर्ड केलेला आहे. तर या ठिकाणी इथं कॅम्पेन बजेट म्हटलंय, कॅम्पेन बजेट डेली बजेट मी इथं ठेवणार आहे 100 रुपये. समजा मग तुम्ही 5 दिवस ॲड लावणार असाल तर तुमचे 500 रुपये खर्च होणार. समजा तुम्ही 10 दिवस ॲड लावणार असाल तर तुमचे 1000 रुपये खर्च होणार. हा, आता सर हे पैसे कुठून ॲड करायचे, काय करायचं, बँकेतून कसे कट होणार, हा नंतरचा विषय. मी पेमेंट ॲड करायला तुम्हाला नंतर शिकवणार आहे. बट आता बघा, पहिल्या सेक्शनमध्ये डेली बजेट किती रुपये, म्हणजे सेक्शन क्रमांक 1 मध्ये बजेट ठरवलं जातं. ओके, झालं. त्यानंतर इथं नेक्स्ट बटनला मी परत सांगतोय, कॉलची ॲड लावा, व्हॉट्सअपची ॲड लावा, व्हिडिओ व्ह्यूची ॲड लावा. पहिल्या सेक्शनमध्ये बजेट ठरवलं जातं. आता सेक्शन क्रमांक 2 मध्ये बघा मित्रांनो, सेक्शन क्रमांक 2 मध्ये काय ठरवलं जातं, तर सेक्शन क्रमांक 2 मध्ये तुम्ही तुमचं फेसबुकचं पेज सिलेक्ट करा. तुमच्या प्रोफाईलला खूप सारी पेजेस असणार आहेत. सपोज करा या ठिकाणी खूप सारी मित्रांनो पेजेस आहेत, खूप सारी पेजेस आहेत. तर या ठिकाणी VSP फुटवेअर शॉप हे पेज आहे. तर VSP फुटवेअर शॉप हे पेज काय करा, सिलेक्ट करा. तर तुमचं फेसबुकचं पेज तुम्हाला काय करायला लागेल, सिलेक्ट करायला लागेल. म्हणजे सेक्शन क्रमांक 2 मध्ये काय केलं जातं. आता आपण आलोय सेक्शन क्रमांक 2 मध्ये. सेक्शन क्रमांक 2 मध्ये तर एक फेसबुकचं बिझनेस पेज सिलेक्ट करा, नाहीतर तुम्ही कोणत्याही पेजला कोणती ॲड लावू नका. म्हणजे सेक्शन क्रमांक 2 मध्ये फेसबुकचं पेज सिलेक्ट केलं जातं. तर ते लक्षात ठेवा, फेसबुकचं पेज काय केलं जातं, सिलेक्ट केलं जातं. म्हणजे सेक्शन क्रमांक 2 मध्ये फेसबुकचं पेज काय केलं जाणार आहे, सिलेक्ट केलं जाणार आहे. आलं लक्षात. पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मेसेंजरला ॲड नाहीये लावायची, म्हणून इथं मेसेंजर ऑफ करा. मेसेंजरला आपल्याला ॲड रन करायची नाही, म्हणून या ठिकाणी इथं मेसेंजर काय करायचा, ऑफ करायचा. कारण आता मेसेंजरचं प्रमाण तसं खूप कमी आहे यूज करायचं, त्यामुळे मेसेंजर या ठिकाणी काय करा, ऑफ करा. म्हणजे या ठिकाणी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे काय करायचं आहे, ऑन करायचं आहे. म्हणजे सेक्शन क्रमांक 2 मध्ये फेसबुकचं पेज सिलेक्ट करा. म्हणजे सेक्शन क्रमांक 2 मध्ये काय करायचं, फेसबुकचं पेज सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं ऑटोमॅटिक इंस्टाग्राम कनेक्ट होतंय मित्रांनो. पण हे फेसबुक आणि इंस्टाग्रामचं पेज एकमेकाला कसं कनेक्ट करायचं हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामचं पेज जर सिलेक्ट केलेलं नसेल तर या ठिकाणी ऑटोमॅटिक सिलेक्शन होणार नाही, हे मी परत सांगतो या व्हिडिओमध्ये. त्यामुळे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिका की फेसबुक आणि इंस्टाग्राम एकमेकाला कसं कनेक्ट करायचं ते. आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट क्रमांक 1 मध्ये एवढंच. येणाऱ्या वेळेच्या अभावी, रेकॉर्डिंगच्या वेळेच्या अभावी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला राहिलेल्या या व्हिडिओचा पार्ट मी तुम्हाला शिकवतोय पार्ट क्रमांक 2 मध्ये. तुर्तास मी आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय.